आणि या 5 धावा नो नाही आहे, एक क्षमासावी 1 चेंडू आणि 4 धावा. यस लिगल डिलिव्हरी आहे. 4 धावा चौकारानं खातं उघडले गेले. षटकातला पुढचा बॉल यावेळेस पाहिला गेला तर पॉईंट रिझनमध्ये चेंडूला हलक्या हाताने स्टेअर केलं आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव. चांगलं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एक चौकाराला त्यानंतर एक सिंगल धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केले आणि त्यानंतर डावखुरी हाताचा आक्रमक फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं स्वॅपी ऑन अ स्ट्राईक करण. पहिला चेंडू खोलात टाकलाय. ऑन साईडला फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फंबल झालं, हरकत नाही आहे. त्या दरम्यान एक सिंगल धाव सिद्धार्थ तोडते 45 क्रमांक जर्सी प्रदान केला खेळाडू आणि त्या दरम्यान एक पुन्हा एकदा सिंगल. टीमची धावसंख्या 3 चेंडू आणि 6 धावा. नेक्स्ट बॉल करण खोलात टाकला होता, वेगानं फेकला होता. त्याचवेळी पाहायला गेला तर चेंडू पडल्यानंतर जाऊन थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतला. डॉट बॉल निर्धाव चेंडू. षटकातला पुढचा बॉल. चांगल्या पद्धतीची कमबॅक पद्धतीची गोलंदाजी. यावेळी देखील पाहायला गेला तर बॅटची अटली काढायला लागली. मागच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला गेला तर शॉर्ट थर्डमॅनला शॉर्ट फायनल रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी नाही. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. की सुरुवात पाहायला गेलं तर टायटन सांगायची चांगली झाली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला परंतु त्यानंतर करणनं आपला क्लास दाखवून दिला. अतिशय योग्य टप्पा अचूक लाईन लेन त्यावेळी गोलंदाजी केली आणि टीमची धावसंख्या जाऊन थांबवली आहे 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला संपुष्टात. टीमची धावसंख्या 7. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल झालेत. 0 क्रमांक 1 जर्सी प्रदान केलेला प्रतीक. ऑनस्ट्राईक आपल्याला दीपू पाहायला मिळतील. एक चौकार अद्याप त्यांनी लगावला. षटकातला पुढचा बॉल. षटक क्रमांक 2 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलाच बॉल फुल टॉस पर्यंत आडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क तेवढासा झाला नाही आहे. जाऊन शरीरावर आदळला आणि त्याच वेळेस लेग बाय स्वरूपात एक सिंगल धाव. या एकेरीच्या साह्यानं टीमची धावसंख्या पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. फटका चांगला आहे दमदार. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय सीमा रेषा पार. स्वॅपीलच्या बॅट मधून चौकार. याही वेळेस पाहायला गेलं तर मागच्या रिजन मध्ये फायनल रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 4 धावांसाठी 4-4-4 चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. स्वप्नील यासाठी जाणले जातात. चांगली गोलंदाजी सातत्यानं करण्यात त्यांना यश येतं आणि या मैदानाचा पाहायला गेला तर पुरेपूर फायदा अनुभव देखील त्यांच्याकडे आहे. इथं मात्र हल्ला प्रतिहल्ला चढवण्यात त्यांना यश आलं गेले. टीमची धावसंख्या वेगानं पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते 16 या आकड्यावरती. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू दन 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 करत सीमा रेषा ओलांडते. अजून एक महत्वपूर्ण चौकार. चौकारांची हॅट्रिक लागवली या ठिकाणी. स्वप्नील संघाचा संघनायक संघाचा कर्णधार का माझ्यावरती विश्वास दाखवला त्याचं प्रात्यक्षिक देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा अजून त्याच पद्धतीचा चेंडू तेच फटका आणि त्याच वेळी पाहायला गेलेला रिझल्ट देखील तशाच पद्धतीचा. लगातारचा हा 4था चौकार. षटक क्रमांक 2 इथून पुढे आले संपुष्टात 2 षटका अखेर. टीमची धावसंख्या 12च्या सरासरीने पाहायला गेला तर 24 धावा. 24 ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. प्रथमतः आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय मैत्री टायटन संघ. या आधीच्या सामना पण पराजित होऊन इथपर्यंत पोहोचले आहात. हरकत नाही या सामन्यामध्ये चांगलं करून दाखवण्याची संधी आली आणि त्या संधीचं सोनं देखील करून दाखवले या ठिकाणी. दीपू आणि त्यांच्या समेत स्वॅपी ही आघाडीची ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहायला मिळते. न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 सिद्धार्थ. पहिलाच बॉल नो. चेंडू पंचाने दंडित केले या ठिकाणी. यस वडाला एक्सप्रेस या नावाने देखील ते संबोधले जातात परंतु इथं मात्र थोडीशी खराब गोलंदाजी. पहिला चेंडू नो चेंडू पंचांनी दंडित केले गेले. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस त्याला फुल टोल वसूल केले. ऑन साईडला चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. दीपू चांगली फलंदाजी करतात मैदानाच्या आतमध्ये. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस डायस राऊंड खेळण्याचा प्रयत्न समोरच्या रिझनमध्ये नक्कीच या 4 धावा मिळाल्या असत्या परंतु तांत्रिक अडचणी स्वरूपात पाहायला गेला तर पंच संतोष साहेब होते त्या ठिकाणी.
आणि त्यावेळेस जर पाहायला गेलं यस रनआउट स्वरूपात ते इथं दीपूला माघारी परतावं लागलंय. फटका चांगला होता. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न कुठेतरी अंगलट येताना पाहायला मिळाला. धक्का क्रमांक पहिला. दीपू इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. यस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 09 क्रमांक जर्सी प्रदान केला हरी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नॉन स्ट्रायकिंगला पाहायला गेलं तर स्वप्नील अजूनही संघाचे संघनायक आपल्याला पाहायला मिळतील. षटकातला पुढचा बॉल सिद्धार्थ कमबॅक करून दिलाय. याही वेळेस कमबॅक पद्धतीचा चेंडू नाही. पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू पडल्यानंतर बराचसा वळण घेणारा पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस कोलात टाकलं होतं. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. हरीनं देखील आल्या पाहायला गेलं तर आपले इरादे स्पष्ट केलेत. नक्कीच फलंदाजी करत असताना एक चांगली धावसंख्या मोठी धावसंख्या उभारायची आहे आणि त्याच मनसुब्याने जर पाहायला गेलात ना तर इथं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. मग दीपेश असतील स्वप्नील असतील किंवा आता हरी असतील. षटकातला पुढचा बॉल. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35 या आकड्यावरती. थर्ड ओव्हरीनं प्रोग्रेस पाहायला मिळतो. यावेळेसचा मोठा फटका पुन्हा एकदा आडव्या पट्टीने खेळायचा होता. संपर्क तेवढासा झाला नाहीये आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा एक क्विक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. एकेरीच्या साह्याने टीमची धावसंख्या 36 धावा. 4 चेंडू झालेत. अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल. स्वप्नीलसाठी यावेळेस चेंडू बॅटची कडा लागली आणि त्या दरम्यान काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एका महत्त्वपूर्ण फलंदाज एका महत्त्वाच्या क्षणी संघाचा संघनायक कर्णधार बॅक टू दी डगआउट. धक्का क्रमांक दुसरा. संघाचा संघनायक मैदानाच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळेल. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत अनिकेत. टीमची धावसंख्या आपल्याला 36 या आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कर गोलंदाज भावेश दाखल झालेत. या आधीच्या मॅचमध्ये पाहायला गेला तर फलंदाजी चांगली राहिली होती भावेशांची, परंतु इथं मात्र वेळ बदलली आहे, संघ बदललाय आणि गोलंदाजी करायची आहे. 5 चेंडू हाताळावे लागतील. शेवटचं अंतिम आणि स्लॉग ओव्हरचं षटक. पहिलाच बॉल पाहायला गेला तर यस लिगल डिलिव्हरी असणार आहे सर. यस एक सिंगल धाव. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पाहायला गेला तर चेंडू चांगला होता, फलंदाजाला बीट करणारा, परंतु यष्ट्यांच्या मागे चुकी घडतीये. चुकीला माफी नाही आहे. यष्टीरक्षक करण आणि या लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 4 धावांसाठी व्हेरी मच नीडेड चौकार. 41 धावा. 2 चेंडू आणि 41 धावा. भावेशांचं कौतुक असेल, गोलंदाजी अद्याप चांगली राहिली आहे, परंतु क्षेत्ररक्षकाची तेवढीशी साथ मिळाली नाही आहे. अजूनही इथून पुढे 3 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या डावामध्ये, या पूर्वार्धाच्या खेळामध्ये. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी पुन्हा एकदा सिंगल धाव. पुन्हा एकदा लक्ष वेधेल या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचे समालोचन कक्षामध्ये. इरफान आपणास विनंती असेल आपण इथे लगेचच यायचं आहे. जाऊया मॅचकडे. पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस, त्यावरती चांगला प्रहार केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक होते, चांगलं क्षेत्ररक्षण एकदा वेगाने पूर्ण केले, परंतु एका धावेवरती थांबावं लागलंय आणि त्या दरम्यान पाहायला गेलं तर पुन्हा एकदा सिंगल धाव. चांगली गोलंदाजी केली आहे भावेश. एक चौकार वगळता पाहायला गेलं तर अद्याप फक्त आणि फक्त 3 सिंगल धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 43 आकड्यावरती. 43 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टीम मैत्री टायटन्स यावेळी खराब पद्धतीचा चेंडू. पंचांचा इशाराला नो चेंडू. त्याच दरम्यान पाहायला गेलं तर थोडंसं फंबल देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेला. नो चेंडू रनआउट स्वरूपात फलंदाजाला माघारी परतावं देखील लागलंय. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि त्या दरम्यान जर पाहायला गेला तर षटक देखील इथं संपुष्टात आलंय. अर्थातच ही इनिंग संपली आहे. पहिल्या पूर्वार्धाचा इनिंगचा खेळ इथून पुढे आलाय संपुष्टात. पहिल्या डावाअखेर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 44 धावा आणि 45 धावांचं आव्हान असणार आहे टीम मैत्री रॉयल संघासमोर. या आधीच्या पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा चेस केल्या होत्या, परंतु इथं 45 करायचं आहे.
यानंतर होणारा पुढील सामना एका बाजूला मैत्री स्टार्स त्यांच्या विरुद्ध मैत्री चॅम्पियन्स. एका बाजूला आपल्याला सचिन आपला समीर पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला अंकित पाहायला मिळतील. टॉस झाला इथे पाहायला मिळतो आणि नाणेफेकचा कौल जातोय मैत्री चॅम्पियन्स संघाने क्षमता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला गेला तर पहिल्यांदाच समीरच्या माध्यमातून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर अंकित यांची टीम आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 44 धावा आणि विजयासाठी 45 धावांचं आव्हान असणार आहे. 4 षटकामध्ये 45 धावांचं आव्हान असणार आहे. यानंतर होणारा पुढील सामना. चला इरफान कुठे आपणास विनंती असेल, आपण कुठे असाल तर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करायचं, आपण यायचं आहे. ठीक आहे, आपण नंतर घेऊयात त्या मॅन टू मॅचचा आवाज, हरकत नाही आहे. जाऊया पुन्हा एकदा चालू असणारा सामना क्रमांक 5. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय मैत्री टायटन्स तर त्यांच्या विरुद्ध मैत्री रॉयल्स. या दोन संघादरम्यान पाहायला मिळाला हा सामना. मैत्री टायटन्स संघानं फलंदाजी करत असताना 44 धावा उभ्या केल्यात आणि 45 धावांचं आव्हान आहे. या 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतोय भावेश, त्यांच्या समोर संघाचा संघनायक कर्णधार प्रथमेश. सामन्याला होते सुरुवात. या उत्तराच्या निघणे पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, संपर्क झाला नाहीये. दीपूच्या माध्यमातून चांगला चेंडू बराचसा वळण घेणारा पाहायला मिळाला आणि त्या दरम्यानचा हा डॉट बॉल. नेक्स्ट बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने स्वीप केलंय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर एक सिंगल धाव एकेरीच्या साह्यानं टीमचं खातं उघडलं गेलंय. षटकातला पुढचा बॉल, यावेळेस फुल टॉस पर्यंत चेंडू त्यावरती प्रहार केला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी डीप मिड विकेटला आणि त्याच वेळी पाहायला गेलं तर एक सिंगल धाव. क्षमासावी पियुष हे फलंदाज आहेत. पियुष आणि प्रथमेश जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. PP. षटकातला पुढचा बॉल, नो चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव. यस, नो +1 2 धावा. टीमची धावसंख्या 4. षटकातला पुढचा बॉल, फुल टॉस त्यावरती केलाय प्रहार, चेंडू जातोय ऑन साइडला, सीमा रेषा पार, चौकार. 4 चेंडू आणि 8 धावा. चांगली फलंदाजी राहिली आहे. 45चा पाठलाग करायचा आहे. त्यातून पाहायला गेलं तर पुन्हा एकदा क्विक सिंगल. चांगलं सेन्सिबल क्रिकेट पियुषच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं इथून पुढे आले संपुष्टात. पहिल्या षटकाखेर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 9 या आकड्यावरती, बिनबाद 9. चांगली दमदार सुरुवात आपण पाहताय. मैत्री प्रीमियर लीग 2025 वडाला गावातील अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा. तब्बल 6 संघांनी यामध्ये भाग घेतलाय आणि या सर्व संघाच्या आणि या उद्याच्या दिवसभरामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आजचा दिवस क्रमांक आपण पाहताय पहिला. या संपूर्ण आयोजकांना, सर्व खेळाडूंना, सर्व संघ मालकांना देखील आपण पुन्हा एकदा देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच पाहायला गेला तर 2 पंच संतोष सर, त्यांच्याप्रमाणे विलास सर देखील आपल्याला या स्पर्धेसाठी लाभले. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर मी मराठी समालोचक मनोज जुबारे, त्याच्या समवेत माझ्या समवेत साथी समालोचक सोहम देखील आपल्याला या संपूर्ण 2 दिवसामध्ये ऐकायला मिळतील. जेव्हा मॅचच्या दिशेने षटक क्रमांक 2, पहिलाच बॉल खोलात टाकला होता, आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण राजूदादा आणि त्या दरम्यान पाहायला गेलं तर एक सिंगल धाव. षटकातला पुढचा बॉल खोलात टाकलं तर स्वतःच्याच गोलंदाजीमध्ये चांगला क्षेत्ररक्षण. स्वप्नील एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्याची या संपूर्ण वडाला गावामध्ये ओळख आहे ते स्वप्नील. पुढून खेळण्याचा प्रयत्न, पंचाने दंडित केले, नो चेंडू आणि त्या दरम्यान पाहायला गेलं तर एक सिंगल धाव. नो +1 अशा 2 धावा इथे धावफलकावरती ऍड होतील. टीमची धावसंख्या 12. यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, त्याचवेळी पाहायला गेलं तर एक सिंगल धाव. चांगली गोलंदाजी स्वप्नील. षटकातला पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा नो चेंडू आणि त्याच वेळी त्यावरती चढवलाय प्रहार, चेंडू जमीनला घासत पुसट चाटतोय, सीमारेषा पार, एक दमदार चौकार. प्रथमेश संघाचा संघनायक. चांगली फलंदाजी राहिली आहे प्रथमेशाची देखील सुद्धा पाहायला मिळते आपल्याला.
3 चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार, बॅक टू बॅकचा लगातारचा दुसरा एक दमदार चौकार. 4 चेंडू आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 45चा पाठलाग करायचा, अद्याप 22 धावांपर्यंत संघ जाऊन पोहोचलाय. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं नक्की याची गरज होती का, हा प्रश्न नक्कीच प्रथमेशाला याच्या मनात आला असेल. चांगले फटके येत होते, धावा देखील येत होत्या, परंतु काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि धक्का क्रमांक पहिला. एक महत्त्वपूर्ण फलंदाज प्रथमेश इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. न्यू बॅटर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला भावेश लाडगरे हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. या आधीच्या मॅचमध्ये जर पाहायला गेला तर चांगली फलंदाजी राहिली होती, आघाडीला आले होते आणि त्यानंतर पाहायला गेलं तर शेवटपर्यंत या खेळपट्टीवरती जे टिकून राहिले आणि आपल्या संघाला विजय देखील मिळवून दिला होता. तेच भावेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 षटक संपुष्टात आले. 2 षटकाखेर टीमची धावसंख्या आपल्याला 11च्या सरासरीनं 22 पाहायला मिळते. 45चा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजून इथून पुढे पाहायला गेलं तर 23 धावांची आवश्यकता असणार आहे. म्हणजे येणाऱ्या 2 षटकांमध्ये 12.50च्या सरासरीने धावा बनवाव्या लागणार आहेत. 11.50च्या सरासरीने. यावेळेस पहिला चेंडू ते मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला लॉंग ऑनला पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव. भावेश कशा पद्धतीने फलंदाजी करतील, या आधीच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी राहिली होती. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला त्याचवेळी आणि पुन्हा एकदा सिंगल धाव. गोलंदाज विशालचं कौतुक असेल, अचूक टप्पा अचूक लाईन त्याचवेळी पाहायला गेलं तर मोठे फटके खेळण्यापासून थांबवलं गेलंय, परंतु यावेळी खराब चेंडू. नो चेंडू. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय, परंतु चेंडू नो +1 या 2 धावा इथे धावफलकावरती पुन्हा एकदा ऍड होताना पाहायला मिळते. कौतुक केलं गेलं होतं गोलंदाजाचं, परंतु खराब गोलंदाजी. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पुढे होऊन खेळलेत आणि त्याचवेळी मोठा प्रहार. यस, पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू. पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे. नो +4 या 5 धावा धावफलकावरती आपल्याला ऍड होताना पाहायला मिळतील. थोडंसं महाग ठरताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज विशाल, ज्यांचं नाव आहे विशाल, त्या नावाप्रमाणेच आता इथे धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतील. यस, पुन्हा एकदा लक्ष वेधतो आपलं की रिव्ह्यू हा फक्त पंचांसाठी असणार आहे, कोणत्याही टीमला रिव्ह्यू असणार नाहीये, याची आपण नोंद घ्यायची आहे. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31 धावा, 31 ऑन स्कोर कार्ड. 2 चेंडू आणि 31 धावा. अजूनही षटक क्रमांक 3 मध्ये जर विचार केलात ना तर 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. कमबॅक करतील का? यस, कमबॅक नाही म्हणावं लागणार आहे. पंचांनी इशारा केलाय. नो चेंडू. पुन्हा एकदा दंडित केले गेले गोलंदाजाला. थोडस दबाव प्रेशर निर्माण केलं गेलंय आणि पाहायला गेला तर अजून एक नो चेंडू. नक्कीच पाहायला गेला तर संघाचे संघ मालक चेतन मुंडे थोडेसे चिंतित इथं आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांकडून चांगली गोलंदाजी होत नाहीये, फलंदाजी चांगली राहिली होती. पाहायला गेला तर पहिले 2 चेंडू चांगले हाताळलेत, परंतु त्यानंतर 8 धावा अतिरिक्त स्वरूपाच्या खर्च केल्या गेल्यात. पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या रिझन मध्ये समालोचन कक्षाला सलामी देणारा हा फटका, परंतु त्याच वेळी पाहायला गेला तर फलंदाज भावेशला इथे मैदानाच्या बाहेर जावे लागेल. टीमची धावसंख्या 32 पाहायला मिळते. 32 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. एक महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर गेले, परंतु त्याच वेळी पाहायला गेला तर मैदानाच्या आतमध्ये करण हे फलंदाज दाखल झालेत. ऑन स्ट्राईक आपल्याला करण पाहायला मिळतील. पहिलाच बॉल. आल्या आल्या चढवलाय आक्रमण. पहिल्या चेंडूवरती चढवलाय चौकार. इथून पुढे पाहायला गेला तर करणवरती संघाची संपूर्ण जबाबदारी असणार आहे, संघाचा संपूर्ण विश्वास त्याच्यावरती असणार आहे आणि त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. टीमची धावसंख्या 36 धावा. अजून हे 1 चेंडू शिल्लक असेल. थोडंसं महागड्यांनी लांबलेलं षटक आपल्याला पाहायला मिळतं विशाल यांचं. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा नसून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते त्यावेळेस आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान षटक बराचशा कालावधीनंतर आले संपुष्टात. 3 षटकाखेर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 37 धावा.
अजूनही विजयासाठी 5 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे. 5 चेंडू आणि 8 धावा. कोणता गोलंदाज असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवला जाईल या 8 धावा रोखण्यासाठी. यस, नक्कीच अनुभवाकडे मात्र इथं कर्णधारानं लक्ष वेधलंय. राजूदादा यांच्याकडे चेंडू सोपवला गेलाय 6 चेंडू आणि 8 धावा रोखण्यासाठी. अनुभवाचा कस इथं लावावा लागेल, कारण का पाहायला गेलात ना तर समोरही तेवढ्याच ताकदीचा फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून करण ज्याच्याकडे पाहिलं जातं ते करण आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. 5 चेंडू आणि 8 धावा. पहिला चेंडूवरती स्वतःच्या फलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न चांगला, परंतु क्षेत्ररक्षण खराब त्या ठिकाणी. जिथे पाहायला गेलात तर एकच धाववरती त्या एका धावेचं रूपांतर 4 धाव्यांमध्ये झालंय. आणि सामन्यावरती पाहायला गेला तर मजबूत अशी पकड आपल्याला करताना पाहायला मिळते करण मैत्री रॉयल संघाकडून. अजूनही सामना संपला नाहीये मित्रांनो. 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असताना लगातारचा दुसरा चौकार. फलंदाज करण, जर्सी क्रमांक 27, आणि हा सामना संपलाय चौकाराच्या साह्यानं. येस अंकित बुवा, आपल्यास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. येस, मला वाटतं या संपूर्ण स्पर्धेसाठी जेवणाची सुविधा केली, तर जेवण देखील अवेलेबल झालेलं आहे इथे या ठिकाणी. तर बुवा यांना विनंती असेल आपण थोडं त्यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. चला, येस, वेल प्लेड मैत्री रॉयल संघ लगातारचा दुसरा सामना जिंकलाय. तर या आधीचा मॅच द मॅच होता पाहायला गेलात तर इरफान इथं अवेलेबल झाले, तर इरफान यांना इथे सन्मानित करण्यात येईल. एक आकर्षक टी शर्ट, या स्पर्धेची आठवण भेट आणि एक चषक देऊन इथे सन्मानित करण्यात येईल. येस, पाहायला गेलात तर अष्टपैलू खेळ राहिले, त्याच्याकडून गोलंदाजी करत असताना 3 विकेट्सही घेतल्या आणि फलंदाजी करत असताना पाहायला गेलात तर